श्री गजानन महाराज चरित्र भाग 5. चिंचोली हे गाव साधारण बऱ्यातले. त्या ठिकाणी माधवराव व्यवहारात कुशल, वडिलोपार्जित इस्टेट असलेले एक धनिक राहत होते. मुले बाळे ईश्वराच्या दयेनी होती. स्वभावाने हा नास्तिक, पण आल्या गेल्याचे आदारातिथ्यात बडेजाव करून सर्व इस्टेट त्याने बर्बाद केली. बायकोची मुलांचेही चाळे त्यांनी पुरविले. आवाक्याच्या बाहेर संसार वाढला, येणारे जाणारे वाढले. कितीतरी ढोंगी मतलबी लोकांनी मतलब साधावयास सुरुवात केली. मोठेपणाच्या भरीस पडून होते नव्हते माधवरावाने वीक टीक करून प्रपंच चालू ठेवला. लक्ष्मी आज आहे उद्या नाही, पण जो तिच्या सहवासात भगवंताच्या अधिष्ठानात मग्न होतो त्याच्या सेवेकरताच ती तत्पर राहते. एरवी ती कुठे स्थिर राहत नाही. माधवरावाच्या लक्षात आले नव्हते म्हणा, किंवा त्याचे नशीब म्हणा, त्याने हार खाल्ली. जवळची धनाची बाजू लंगडी होताच जो तो दूर पळू लागले. जीवाला जीव देऊ म्हणणारे त्याच्या थाऱ्याला उभे राहण्यास तयार नसत. 1, 2 की 4 साऱ्या बाजूने तो त्रस्त दिसू लागला. घरात बायका मुलांचा त्रास, हे नाही ते नाही तर पैसा नाही, ह्या कटकटीने आता वैतागून गेला होता. काय करावे सुचत नव्हते. आणि जवळचे गेल्यावर आता तो करणार तरी काय. सर्वांकडून तो आता जी अपेक्षा करीत होता त्याच्या उलट त्याला अनुभव येऊ लागला. जन्मभर देवाचे नाव त्याच्या तोंडात आले नाही, हा आता मात्र त्याला आठवू लागले. पण लक्ष्मी नाही तेथे भगवंत काय करणार. कंटाळून बरे वाईट करण्याच्या विचाराने आता त्याचे मन उद्विग्न झाले होते. तो सोमवारचा दिवस होता. संध्याकाळी नुकतेच शिवदर्शनाहून काही लोक त्याच्या दारावरून चालले होते. त्यांनी त्याला नमस्कार केला, पण त्याचे लक्ष कुठेच नव्हते. सहज तो उठला आणि शिवालयात जाऊन त्याने महादेवाचे दर्शन घेतले. दयानिधी भोलेनाथांची प्रार्थना केली. जन्मभर ज्यांनी देव आठवला नाही त्याची गत काय झाली असेल हे ज्याचे त्यांनीच ओळखले तरच ठीक. सांगून वर्णन करता येणं कसं जमणार. भोलेनाथाच्या दर्शनाने पाप हारतात. मग माधवने तर दानधर्म केला होता. कोणत्याही प्रकारे का होईना त्याने लोकांची मने आत्मे शांत केली होती. पण हे करीत असता त्याची त्याला जाणीव नव्हती, माणसांची पारख नव्हती. चंचल लक्ष्मीने त्याला भुरळ पाडली होती. शिवदर्शनाहून आल्यावर त्याच्या मनात किंचित शांती वाटू लागली. पण घरी त्याला करमेना. सकाळपासून पोटात अन्नाचा कण नव्हता. सर्व मुले बाळे बायको झोपेत बरळत होती. आई बाबा भूक लागली हो. बायको विचारत होती, ऐकलं का, आता कसं काय करणार. माझ्याकरता नव्हे, पण ह्या चिमण्या जीवा करता तरी देवाची आराधना करा, प्रार्थना करा, त्यांच्याजवळ पदर पसरा. पहा ना, तो खाली हात पाठवणार नाहीत. जन्मभर तुम्ही देतच आलात. त्यांच्या समोर हात पसरून काय उपयोग आहे का बघा. ज्यांनी तुम्हाला दिले होते त्याला तुम्ही विसरला. आमच्यासाठी आता तरी ईश्वराची प्रार्थना करा. मी तुमच्या पाया पडते. असे वारंवार म्हणतच ती झोपेत रडत बसली. माधव कुठे शुद्धीवर. त्या करुण हृदयस्पर्शी एका बायकोची तशी 6 मुलांची आई असलेल्या सहचारिणीने केलेल्या मंगल उपदेशात तो निमग्न होता. परमेश्वराची करुणा भाकल्याखेरीज आता तरुणोपाय नाही, हा एकच मार्ग आता त्याला दिसला होता. ताबडतोब त्याने घराचा त्याग केला. पण जायचे कुठे. पुन्हा शिवमंदिरात आला, दर्शन घेतले. तो काय, त्याला तेथे एका योग्याचे स्वरूप दिसले आणि त्या स्वरूपाचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याकरता तो धावतच शेगावला सुप्रभाती हजर झाला. पोटात अन्नाचा कण नाही. साष्टांग नमस्कार केला आणि मला तारा, भगवंता मला तारा असे म्हणून श्रीराम जय राम जय जय राम ह्या नामस्मरणात जो त्याने मांडी मारली तो उठलाच नाही. समर्थ त्यांच्या भाषेत बोलत, गण्या जन्मभर रांडा पोरा दगडधोंडा जमवला, फोड ना आता त्यांच्याबरोबर डोकं. आला दाखवायला सोंग, भोग तकदीरातलं. आणि नवल काय, एक दुबका मारून संत निघून गेले. 2 दिवस लोटले.
शेजारी पाजारी बंकटानेही खाण्यास्तव विनवले, पण त्याने अन्नाचा स्पर्श केला नाही. पश्चाताप खरा, पण अशा अघोरी वृत्तीने का दाखवायचा? त्याच्या या हटवादाने लोक त्याची निंदा करू लागले. जन्मभर पाप केलं, आता आला येते पारणं फेडायला, त्या महाराजाला त्रासवायला, आणि कोणीच त्याच्याजवळ थांबले नाही की पुन्हा त्याची चौकशी केली नाही. आज गुरुवारची रात्र. महाराजाने पुन्हा विनविले, पण त्याने हट्ट सोडला नाही. पाहिजे काय तोही बोलेना. महाराजांनी आपल्या खोलीत मौन धरले आणि त्यानंतर ते कोणाशीच बोलले नाहीत. हा खरा विश्वासाने बसला की ढोंगाने बसला हे पाहूया म्हणून 12च्या नंतर मोठ्या अकराळ विकराळ सिंहासारखे रूप धारण करून त्याला खाण्याकरता म्हणून जो झडप घेतली, तो माधव भ्याला, उठला, पळू लागला. महाराजांना वाईट वाटले. मरण्याची तयारी नसता भलताच हठयोगाने स्वतःचा नाश करून घेतलेल्या माधवची कीव आली. आपले खरे स्वरूप दाखविताच पुन्हा माधव पाया पडला. मी अजाण आहे, मंदमती आहे, तारा दयाळा तारा. ढोंग्या डोंगच करायचे होते तर इतके दिवस हा पसारा कशाला केला? मरणाची तयारी दाखवून तू कृपा करावयास मला सांगत होतास. अरे किंचित आव आणलेला तुला समजला नाही आणि प्राणाच्या भीतीने तू पळाला. जा मर आता. तू काळाचा घास आहे. त्याच्या जबड्यातून तू वाचवायचा प्रयत्न केला होता, पण ढोंगी दिसलास. जा मर आता. असे म्हणून काळोखात महाराज जाऊ लागले. माधवने पुन्हा चरण धरले. देवा, आता ह्यापेक्षा आणखीन कोणती यमयातना पाहण्याकरता सोडत आहात? जे काही दाखवायचे होते ते मी पाहिले. आता मला जगायची इच्छा नाही. माझ्या संसारात किंवा कोणत्याही व्यवहारात मन नाही. मी जन्माचा शेवट इतक्या चांगल्या रीतीने होत असता उगाच जगून मी नरकाचा धनी बनू कशाला? दयाळा पतितपावना, मी अनन्य भावनेने तुम्हाला शरण आलो आहे. अशी स्तुतिस्तोत्राने त्याने महाराजांची करुणा भाकली. दयानिधी संत प्रसन्न झाले. सांग, किती दिवस जगायचं आहे? सर्व इच्छा पुरवून तुला मी मोक्ष देतो. सांग, घाबरू नको. आता कृपा व्हावी आणि इथेच समाधी लागावी, हीच आपल्या चरणाजवळ मागणी आहे. संत द्रवले आणि त्याला हृदयाशी धरले. त्याच्या आसनावर त्याला बसविले. कानात श्रीराम जय राम जय जय राम 11 वेळा म्हणून शेवटी रामकृष्ण हरी घोष केला आणि ब्रह्मानंदी त्याला लीन केले झाले. अशा रीतीने समर्थाने त्याला मोक्षाचा मार्ग त्याच्या इच्छेनुरूप दिला. सकाळी समर्थ झोपेतून उठलेच नाही. इकडे प्रत्येकजण माधवजवळ जाई आणि म्हणे, पापी पापाने मेला, ह्या मड्याला फेका आता येथून. जो संतांचे ऐकत नाही त्याचे शेवटी असेच हाल होतात. आता बायका पोरं सोडून ह्याला काय गती मिळाली? छे, चला रे चला, आपण संताला कळवूया. आणि सर्व गाव गोळा झाला. संत उठले. तोंडाने गण्या हो लेका, गेला तर गेला, गावाला त्रास दिला. हो न देवा, तो मेला, आता त्याला आम्ही टाकतो जाळून. संताने कृतीने होकार दिला. गिण गिण गिणात बोते, चुटकी वाजवीत म्हणत संत निघून गेले. हा हा म्हणता ही वार्ता गावभर पसरली. खेडेपाडे उलटले. त्यांचे पोरे पोरी बायको आली. विधियुक्त त्याचे कार्य करून संताने त्याला आशीर्वाद देऊन बोळवण केली. संत संग झाला तो कधी वाया गेला, क्षण सहवास आला त्यासी कैलास लाभला. आनंदाच्या येता लहरी म्हणा रामकृष्ण हरी. छंदी गोविंदी मिळाला, नारायणी रंगविला. अशा तऱ्हेने माधवाला अमर केले.